इस्रायल, इराण आणि अमेरिका या देशांमध्ये युद्ध भडकलेलं आहे। आखाती देशांमध्येच युद्ध भडकल्यानं त्याचा थेट परिणाम हा मुंबईवर होतोय किंवा भारतावर होतोय। ते कसं? सध्या मी आहे मुंबईमधल्या एकदम मध्य भागामध्ये असलेल्या एका ठिकाणी, जिथे समोरचं हे हॉटेल दिसतंय तुम्हाला। हे प्रातिनिधिक स्वरूपात मी तुम्हाला हॉटेल दाखवतोय। अशाच पद्धतीने मुंबईतल्या अनेक हॉटेल्सवरती परिणाम झालेला आहे या युद्धाचा। कारण जे व्यावसायिक गॅस आहेत, एलपीजी गॅस आहेत, त्यांचा पुरवठा आता पूर्णपणे होत नाहीये किंवा त्याची हळूहळू परिणाम जाणवायला लागलेत या हॉटेल व्यावसायिकांना। कारण आता एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्ण होत नसल्यामुळेच किंवा जास्त प्रमाणात येत नसल्यामुळे या हॉटेल चालकांना हॉटेल बंद ठेवावे लागण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 10 ते 20% परिणाम जाणवू लागलाय। पुढच्या 4 ते 5 दिवसात 100% परिणाम याचा जाणवेल असं हॉटेल संघटनांचं म्हणणं आहे। आणि म्हणून त्यांनी तशी केंद्र सरकार, राज्य सरकारकडे दाद देखील मागितली आहे की यावर काहीतरी तोडगा काढावा। तर दुसऱ्या बाजूला एलपीजीचा पुरवठा देखील सुरळीत करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करावं असं त्यांचं म्हणणं आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही हॉटेल चालकांनी निर्णय असा घेतलाय की आता पदार्थांमध्ये घट करायची, म्हणजे सगळेच पदार्थ बनवण्यासाठी गॅसचा अतिरिक्त पुरवठा करावा लागेल किंवा वापर करावा लागेल। गॅसच तेवढा पुरवठा होत नसल्यामुळे पदार्थांमध्ये कमतरता आणण्याचा देखील किंवा कमी करण्याचा निर्णय काही हॉटेल चालकांनी घेतलेला आहे। आणि यावर आता त्यामुळे लवकरात लवकर जर तोडगा निघाला नाही तर मुंबईतले किंवा या देशातले हॉटेल्स पुढच्या काही दिवसात कदाचित पूर्णपणे बंद करावे लागतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई।